आज साला दिवस ही खराब आहे. अरे काय झालं? आजचा कायचा दिवस खराब झाला? अरे बाबा तुला आता काय सांगू. अरे सांगून तर बाय मी काय करू शकेल? अरे बाबा माया मायनं मला पैसे दिले ते 500 रुपये. तर मग काय झालं? मग काय मग दवलले. 500 रुपयाचं करायचं का होतं तुले? संध्याकाळी पोरगी पाहायला येणार आहे म्हणून टी शर्ट घ्यायचं म्हणे आणि कटिंग करायचं म्हणे. तू देते का सध्याचे? मी बी देतो पण मला देशील का मग? सोयी जुळल्याबरोबरच मी माझ्या बाबाला मागून देतो. ठीक आहे मग. चाल मग तिकडूनच कटिंग करू, टी शर्ट घेऊन घरी जाऊ मग. चल मग. बस मग सोप्या. कार्य बोक्या कटिंग नाही केली का? कटिंगवाल्याचा भाव मेला म्हणून दुकान बंद होतं. गावामध्ये एकच दुकान होतं का ते भैया? बाकीचे दुकानदार पैसे जास्त घेते ना जी. कपडे काढून नाही घेतलं तर बी मग? माया मापाचेच नाही भेटून राहिले होते. पोरगी पाहिली तर मग का असाच राहशील का? अहो त्याला एवढं काय विचारून राहिले? अगं त्याला पोरगी पाहिली येणार होती म्हणून मी कपडे घालायला लावले होते. ते जाऊ द्या, पोरगी पाहिली केव्हा येणार आहे? आता येऊनच राहिली का न? बसा मग. टिंग टॉंग. पाहुणे आले खरे. या बसा जी. ये ना बाई, बसत नाही? बसाले जागाच राहीन तवाच बसीन ना. जाऊ द्या, तुमची घरवाली नाही आहे का? नाही, मरण पावली हे. अरे साल इथं तो सर उलटच दिसत आहे. काऊन काय झालं उलट? आहो पोरग पोरीच्या घरी जाते का पोरगी पोराच्या घरी जाते पाले? अरे बारा, आता जग बदललं, आपल्याला बदलाले हवं. अरे बाळा, तुझं नाव काय आहे? तू जास्तच चबल चबल करत आहे. माझे नाव का? माझे नाव हिमांशू आहे. पोराचं नाव काय आहे? नाव दीपक आहे, पण आम्ही त्याला पक्या म्हणतो. काऊन पक्या नाव कसं पडलं? लोकायले नाव चांगलं दिसे म्हणून नाही का पक्या नाव ठेवलं. का झालं तर दिसलं तर एक महाराज म्हणे नावाले डीट लागली म्हणे म्हणून नाव बदलवा म्हणे. जाऊ द्या, मी वरक करून देतो. तुमच्या काच्या माकड्याचं तर नाव माहीतच आहे. त्या मायला ह्या सोयरिकेमध्ये यायलाच नव्हतं पाहिजे. तो आपला नवर देव. तुमच्या पोरीचं नाव काय आहे? माया पोरीचं नाव राधा आहे. वाह, पोरगी मस्त नावाची भेटली. दीपक संग राधा, राधा संग दीपक. वा रे पका, तुला तर मस्त पोरगी भेटली. अबे भूलू नको, हे सोयरीक होय. पहिले जुडू तर देवे. बाई, तुले पोरग पसंत आलं का? मले हे वाला पसंत आहे. अरे चा पोरगी तर लय चचरी आहे. मग सोयरीक पक्की करायची का? हो सासरे बुवा, सोयरीक कशी फायनल होईन? नवरदेव तर मी आहे ना. अरे दीपक, पोरीले तू पसंत नाही आला. पसंत नाही आलो तर का झालं? पोरीले मी परून नेईन. पोरगी परून तर गेली पाहिजे ना. मी हिमांशूले परून नेईन. अरे अशी पोरगी आपल्याला पाहिजेच नको. चल आपल्या घरी जाऊ. हो बाबा, हे आपलंच घर आहे, यायले हकला की. ओ आनंदरावजी, तुम्ही लवकर तुमच्या जवायलेल्या पोरीला घेऊन जा लवकर आमच्या घराच्या बाहेर. चला जी, लवकर तुमच्या घरी जाऊ आपण जवाई. चला की लवकर मग घरी. आता पक्यातून लग्नच नाही करायचं. पण बाबा, अबे आता गुपचाप राह.